मित्र हो नमस्कार। आज आपण घोषणापत्र शपथपत्र म्हणजे जे आपण रजिस्ट्रार साहेब दुय्यम निबंधक यांच्याकडे द्यावं लागते त्याबाबत चर्चा करणार आहेत। परंतु तत्पूर्वी हे आपणास घोषणापत्र शपथपत्र लिहून देणार म्हणजे उभयता पार्टी यांना का गरज पडते आणि का द्यावं लागते त्याचे मुख्य कारण त्याचे असे आहे मित्रांनो। काही वर्षांपूर्वी 2015 पूर्वीचे अगोदर उभयता यांच्यामध्ये त्या सदर दस्ताबाबत कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास सदरचे उभयता पार्ट्यांपैकी कोणीही निबंधक यांच्यावर गुन्हे दाखल करायचे। परंतु त्यामध्ये बदल होऊन सदर निबंधक यांनी संबंधित पार्टी यांना दोषी धरून त्यांच्याकडून कंपल्सरी घोषणापत्र शपथपत्र लिहून घेतात। तर ते कोणते घोषणापत्र शपथपत्र आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सदर घोषणापत्राची शपथपत्राची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। घोषणापत्र शपथपत्र आम्ही खाली सही करणार मान्य नोंदणी निरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 30/11/2013 रोजीचे परिपत्रकानुसार असे घोषित करतो की नोंदणीसाठी सादर केलेल्या दस्तऐवजातील मिळकत ही फसवणुकीद्वारे अथवा दुबार विक्री होत नाही त्याबाबत याचा आम्ही अभिलेख शोध घेतलेला आहे। दस्तातील लिहून देणार कुल मुक्त्यारधारक हे खरे असून आम्ही स्वतः खात्री करून घेतलेली आहे। सदर नोंदणीचा दस्तऐवज निष्पादित करताना नोंदणी प्रक्रियेनुसार आमच्या जबाबदारीने आम्ही दस्तातील मिळकतीचे मालक, वारसा हक्कदार, कब्जेदार, हितसंबंधित व्यक्ती यांची मालकी म्हणजेच टायटल तसेच मिळकतीचे मालकाने नेमून दिलेल्या कुल मुक्त्यारधारक जनरल पॉवर ऑफ अटर्नी होल्डर लिहून देणार हे हयात आहेत व उक्त मुक्त्यारपत्र अद्यापही अस्तित्वात आहे व आज पावेतो सदरचे जनरल पॉवर ऑफ अटर्नी रद्द झालेले नाही याची आम्ही खात्री देत आहोत। तसेच सदरची मिळकत शासन मालकीची नाही व मिळकतीतील इतर हक्क, कर्ज, बँक बोजे, विकसन बोजे, शासन बोजे व कुल मुक्त्यारधारकांनी केलेले व्यवहाराच्या अधीन राहून आमचा आर्थिक व्यवहार पूर्ण करून साक्षीदार समक्ष निष्पादित केलेला आहे। सदर दस्तऐवज हा नोंदणी कायदा 1908 अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार नोंदणीस दाखल केलेला आहे। दस्तातील संपूर्ण मजकूर निष्पादक व्यक्ती, साक्षीदार व सोबत जोडलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली आहे। दस्ताची सत्यता, वैधता, कोर्ट मनाई हुकूम, कोर्ट दावा या कायदेशीर बाबींसाठी दस्त निष्पादक व कबुलीधारक तसेच दस्तातील निष्पादकाच्या ओळखीबाबत ओळख पटविणारे व साक्षीदार हे संपूर्णपणे जबाबदार राहतील। या दस्तासोबत नोंदणी प्रक्रियेमध्ये जोडण्यात आलेले पूरक कागदपत्र ही खरी आहेत व मिळकतीच्या हस्तांतरणाबाबत कोणत्याही सक्षम अधिकारी, मान्य उच्च न्यायालय, मान्य न्यायालय यांचा मनाई हुकूम नाही। तसेच महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 नियम 44 नुसार बाधित होत नाही याची आम्ही खात्री घेत आहोत। निर्णयानुसार दस्तऐवजामधील मिळकतीचे मालक, कुल मुक्त्यारधारक यांनी मालकी व दस्तऐवजाची वैधता तपासणी ही नोंदणी अधिकारी यांची जबाबदारी नाही याची आम्हास पूर्णपणे जाणीव आहे। सदर स्थावर मिळकत विषयी होत असलेली फसवणूक, बनावटीकरण, संगनमत व त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत असलेले गुन्हे हे माझ्या दस्तऐवजातील मिळकतीविषयी होऊ नयेत म्हणून आम्ही दक्षता घेतलेली आहे। नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 नुसार आम्ही व दस्तऐवजातील सर्व निष्पादक जबाबदार आहोत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे। त्यामुळे आम्ही नोंदणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणारे कृत्य केलेले नाही। जर भविष्यात सदर प्रकरणी कायद्यानुसार कोणताही गुन्हा घडल्यास
आम्ही नोंदणी अधिनियम 1908चे कलम 82 व भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदीनुसार 7 वर्षाच्या शिक्षेस पात्र राहणार आहोत याची मला पूर्णपणे जाणीव आहे। त्यामुळे हे घोषणापत्र शपथपत्र दस्ताचा भाग म्हणून जोडत आहोत, लिहून देणार व लिहून घेणार। मित्र हो, अशा प्रकारे घोषणापत्र शपथपत्र हे माननीय दुय्यम निबंधक व रजिस्ट्रार साहेब यांच्या समोर उभा तास द्यावा लागतंय। मित्रांनो, सदरचा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नक्की शेअर करावा। जय हिंद।